या ठिकाणी दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते पार पडत आहे. तमसो मा ज्योतिर्गमया मृत्यू मा मृतगमया. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारी आपली भारतीय संस्कृती, या भारतीय संस्कृतीचे प्रतीक, तेजाचे प्रतीक अर्थात दीप, या दीपाच्या वातींचं या ठिकाणी प्रज्वलन सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पार पडत आहे. सन्मान्य विठ्ठलदादा विषय यांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय रघुनाथ हरणे, आपणासही विनंती आहे या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय पडवळ साहेब, आपणास विनंती आहे आपणही दीप प्रज्वलन करायचे आहे. स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय दिनेश हरणे, आमचे वडील सन्माननीय नामदेव शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण सुद्धा दीप प्रज्वलन करायचं आहे. दीपकजी शिंदे यांच्या छंदे माफ करा यांच्या हस्ते अण्णांच्या आणि वहिनींच्या प्रतिमांचे या ठिकाणी पूजन होते. असे आदरणीय सन्माननीय मधुकर हरणे साहेब, आपणास विनंती आहे. स्वागत करतो, जोरदार टाळ्या वाजवून. त्यांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीवहिनी यांच्या प्रतिमेचं पूजनही मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. कोणत्या घरी जाणं, महाराज घरी गाणं आणि भावना घरी निवडणं, त्याच्याबद्दल आम्हीच बोललो बरोबर नाही, पण खऱ्या अर्थाने शिक्षकाचा पुरस्कार असतो तो त्याचे विद्यार्थी, तो कुठल्या क्षेत्रामध्ये आहे. आणि असाच आमचा एक आदर्श विद्यार्थी या शाळा मातेने ज्यांना घडवलं, ही आवडते माझं मनापासून शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा. या शाळा मातेने घडवलं, इथल्या शिक्षकांनी ज्याला घडवलं. आणि आम्ही त्यांना नेहमीच सांगत असतो विद्यार्थ्यांना तर तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिवाजी व्हा. शिवाजी याचा अर्थ तो शब्द जर उलट वाचला, गदो जीवाशी खेळला आणि महाराष्ट्र धर्म ज्यानं निर्माण केला, या बहिणींची इज्जत राखली. असं म्हणतात की शिवबा तुम्ही जर झाले नसते तर नसती दिसली अंगणातील तुळस, आणि शिवबा तुम्ही जर झाले नसते तर नसते दिसले मंदिराचे कळस. असा आमचा आदर्श शिवाजी. तसं विद्यार्थ्यांनी शिवाजी व्हावं, म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही एक आदर्श किंवा एक नावलौकिक व्हावा. आणि असाच आमचा एक विद्यार्थी ज्या शाळेत घडला, या तांग्याच्या पाडा गावामध्ये ज्यांच्या भगिनीकडे राहून त्यांनी शिक्षण घेतलं. कदाचित त्या काळात त्यांची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती, पण या परिस्थितीवर मात करून आणि जमिनीवर पाय ठेवून जो आता वागतोय, आणि सिंधुताई सतपाळांचे विचार, शिवरायांचे विचार मुलांना सोपं नाही. आज शिवरायांचे अनेक प्रकारे 2-2, 3-3 जयंती होत्या. मी तर म्हणतो राजांची दररोज जयंती केली तरी ती कमी पडेल. एकदा जोरदार आपल्या राजासाठी टाळ्या वाजवा. हे सांगण्याचं प्रयोजन असं की 19 फेब्रुवारी हा शिवजयंतीचा उत्सव असतो आणि आगळा वेगळा कार्यक्रम करावा, जगा वेगळं. कारण मी तुम्हाला मगाच म्हटलं की वाट एखादी चोखलणं जे असते वाईवाट प्रमाणे चालणं सोपं, पण ज्यांनी ती चोखलले, ज्यांना तिथं प्रचंड त्रास झाला, ते त्या लोकांची आठवण केली पाहिजे आणि वेगळा काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे, लोकांना प्रबोधन झालं पाहिजे. मी मगा बसता बसता सहज आमच्या वारकरी मंडळीला बोललो, कीर्तनकारांनी कीर्तन कसं करावं, कारण तो खरं तर मला अधिकार नाही. आमचे फुल्लत बाबा म्हणतात तर तुम्हाला तेव्हाच अधिकार येईल की जेव्हा तुम्ही विठ्ठल मात्रा मी तुमच्या गळ्यात माळ टाकाय. कारण विठ्ठल मात्रा तेने घ्यावी जेणे पथ्य सांभाळावी. पथ्य घेत पाळत नसाल तर तुम्हाला गळ्यात माळ घालायचा अधिकार नाही ना, टिळा लावायचा किंबहुना त्या देवाचं पण नाव घ्यायचा अधिकार नाही. असं ती विठ्ठल मात्र आहे. तर अशा रीतीनं ज्यानं शिवजयंती उत्सव शिवनेर पासून, ज्याला तुम्ही नाव ऐकलं असेल फळेपाडा, ते शिवनेर गाव, तर आता ते महसूल गाव झाले, तिथून थेट आपल्या किल्ल्यामागून किंवा शिवनेरी किल्ल्यापर्यंत एक वेगळी त्या ठिकाणी पालखी सोहळा, शिवरायांचा पालखी सोहळा त्या ठिकाणी केला. आणि एक वैचारिक
दिंडी नामदेव म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी की वैष्णवांचा मेळा आपण म्हणतो केरा असताना विठू माझा लेकरुळा संगे गोपाळांचा मेळा. तरी वैष्णवांचा मेळा, शिवरायांचा मेळा, शिवरायांच्या भक्तांचा मेळा, शिवरायांच्या अनुयायांचा मेळा ज्यानं शिवनेरीपर्यंत पोहोचवला. आणि अगदी मातब्बर, मी मातब्बर असं म्हणतो, प्रगल्भ विचाराचे कीर्तनकार आणून एक समाज जागृती केली. ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. मी खरं तर त्यांना सारखं फोन करायचो की तुम्ही कधीतरी या. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे ते केवळ माझे विद्यार्थी नाही तर माझे विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष आहेत. ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय, ज्याचा अभिमान मला वाटावा आणि निश्चित एक ओळख करून देतो. मी त्यांची जेव्हा वास्तुशांती झाली, त्यांचं जे घर आहे ते आपल्या SB कॉलेज रस्त्याला आहे, जे सरकारी गोडाऊन आहे, ते रेशमिंगचं गोडाऊन आहे. पाटील हे सांगावं लागतं, कारण काय तुम्ही म्हणा का हरडेसर बोलायला लागतात, पण काही माहिती नाही हो आपल्या माणसांबद्दल. ही मंडळी कोण आहे, हरडेसरांच्या बद्दल, भास्कर शेठ बद्दल, तुमच्याबद्दल लोकांना जेव्हा कोणी सांगितलं तेव्हा या व्यक्तींचं महत्व कळेल. या व्यक्तीने काय करावं, आपण म्हणतो का नाही, साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. काय करावं, यांना ज्यांनी घडवलं त्या गुरुवर्यांचं पूजन केलं दोघा उभ्याच आणि पती पत्नीनं. पूजन म्हणजे त्याला ठेवा. आपण आरती गावतो, मला बरेच होतात, एक मध्यंतरी शिवरायांची आरती आली, मला एक कमेंट मी टाकली ती आरती, एकाने टाकलं शिवरायांना तुम्ही देव बनवता का, मुलं देव नाही, हा साहित्याचा वेगळा प्रकार आहे. उपस्थित आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक विठ्ठलदादा विशे, तसेच आमचे मित्र आणि खरोखरच ज्यांनी शहापूर तालुक्यात आपला ठसा उमटवला ते शरददादा, सर्व सन्मानित व्यासपीठ, या शाळेचे मुख्याध्यापक हरणे सर, हे सर्व विद्यार्थिनींनो, आज शुभचिंतन सोहळा आहे. या शुभचिंतन सोहळ्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येथे आलो. मी विश्वास व्यक्त करतो. तसेच या विद्यालयातून आपण बाहेर जात असताना, विद्यालयातून बाहेर गेलो याचा अर्थ असा नाही की या विद्यालयाला आपण सोडून गेलो. आज शरददादा या शाळेचे विद्यार्थी होते, मला माहिती, मला पहिल्यांदाच समजलं का शरददादा विद्यार्थी. एक बघा, शरददादाच्या रूपाने एक तालुक्याला आगला वेगळा एक भाऊसाहेब लाभला. त्यांनी त्यांचा ठसा अख्ख्या तालुक्यात उमटवला. ते तालुक्यात त्यांचा कोणी हात चालणार नाही असे त्यांचे कार्यक्रम असतात. त्यांचे कार्यक्रम बघितल्यानंतर भल्या भल्यांना सुद्धा गप्प बसावं लागतं, असे एवढ्या चांगल्या प्रकारचे कार्यक्रम ते करत असतात. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्यांनी रंगलेल्या गांगलेल्या स्वाभिमान या शब्दापासून कोसो दूर गेलेल्या रयतेसाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते छत्रपती शिवाजी महाराज. त्याचबरोबर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी रयतेच्या गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, ते पद्मश्री डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील या दोन्ही महापुरुषांना मी मानाचा मुजरा करतोय. खरं तर आपले आयोजक सर्वजण या ठिकाणी माझा उल्लेख प्रमुख पाहुणा म्हणून करत होते, परंतु विद्यार्थी मित्रांनो, पाहुणा हा एक दिवसासाठी असतोय आणि पाहुणा बोलला का तो पाहुण्यासारखी जबाबदारी निभावतोय. आणि मी तुमच्याच कुटुंबातील आहे, मी या रयत शिक्षेचाच एक लेकरू आहे आणि तुमचा मोठा भाऊ म्हणून तुझ्या संवाद साधतोय. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. या रयत शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक आणि ज्यांनी माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना घडवलं
त्यांच्याच काव्यभक्तींनी तुमच्याशी संवाद साधतोय. या कार्यक्रम प्रसंगी या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष, शालेय समितीचे अध्यक्ष, सर्व सहकारी मित्र, पोलीस पाटील, माझे वर्गमित्र, पोलीस दलातील हरणे बंधू, माझ्या समोर आलेले, जरी शिवसेनेचा पद असला तरी त्याही पलीकडं हॉस्पिटल असो, कुठलाही प्रसंग असो, मदतीला धावून जाणारे प्रेमबाई कदम, आणि आजचा आपला कार्यक्रम जरी आपल्या 100-125 माणसांच्या उपस्थित जरी करत असलो तरी मशालच्या माध्यमातून हा कार्यक्रम 76,000 सबस्क्राईब असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय चॅनल आणि 96 लाखाहून अधिक व्ह्युअर्स असलेल्या, तसेच मासिक 21,000 कार्यकारी संपादक आणि मशालचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी दीपक चंदे या कार्यक्रमाचे वृत्तांकन करत आहेत. आणि आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण कार्यक्रम, कुठलाही कार्यक्रम कटछाट न होता, जसं जितका तुम्ही वेळ दिला, जितकं आपल्याला सर्वांनी मार्गदर्शन केलं, संध्याकाळपर्यंत आपल्या सर्वांच्या मोबाईलवर हा कार्यक्रम चित्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मी इथं बसल्यापासून सर्वांचा ऑब्झर्व करतोय की ज्या दिदी आहेत त्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू ओघळत आहेत. साहजिक आहेत, आपल्या संवेदना जिवंत आहेत, आपल्या भावना आहेत या शाळेप्रती. परंतु माझी तुम्हाला विनंती राहील की तुमचे जे डोळे आहेत ते अश्रू ओघळणारे अजिबात नको आहेत. तुम्ही रयत शिक्षण संस्थेचं लेखो आहात, तुम्ही अश्रू पुसणारे हात निर्माण झाले पाहिजेत. आम्हाला अश्रू पुसायचे, गोरगरिबांचे अश्रू पुसायचे, इथल्या कष्टकऱ्यांचे अश्रू पुसायचे, इथल्या श्रमिकांचे अश्रू पुसायचे, इथल्या अन्यायाने पीडित झालेल्या शेवटच्या वंचित घटकातील अश्रू पुसायचे. त्यामुळे इथून जाताना अजिबात अश्रू डोळ्यात न ठेवता एक तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मेंदू आणि मनगटामध्ये आणि तुमच्या डोळ्यामध्ये आपण रयत शिक्षण संस्थेचे लेकरू आहात एक चमक आणि एक विचार या ठिकाणी घेऊन गेले पाहिजे की मी या 10वीच्या परीक्षेनंतर मी अश्रू ढालणारा विद्यार्थी नसेल. रिझल्ट लागल्यावर अजिबात अश्रू ढालले नाही पाहिजेत. तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू त्या रिझल्टच्या दिवशी आले पाहिजेत की माझी मुलगी, माझा मुलगा हा गुणवत्ता यादीमध्ये झळकला. या पद्धतीने तुम्ही इथून विचार घेऊन गेले पाहिजेत, ही तुमच्याकडून आमची अपेक्षा आहे. मित्रांनो, काल बदललेला आहे. या महाराष्ट्रात, या देशात त्यागाला आणि शौर्याला खूप किंमत आहे. आणि इथं कुठल्याही प्रकारच्या उद्योगपतीची जयंती दादा साजरी होत नाही. जो समाजासाठी समर्पित भावनेने जगतोय आणि जो समाजासाठी निस्वार्थ भावनेने, निरपेक्ष भावनेने समाजासाठी मरतोय, तो मेल्यानंतर सुद्धा त्याची जिवंत आणि पुण्यतिथी साजरी होते. तुम्ही आम्ही इथे बसलेलो आहोत, आम्ही फक्त जर आमच्या कुटुंबापुरतं जगत असू तर फार फार तुम्हाला तुमच्या आजोबाचं नाव आठवत असेल, एखादा विद्यार्थी असेल का त्याला पंजोबाचं नाव आठवत असेल. याच्या पलीकडं मला नाही वाटत का आपल्याला आपल्या 4 ते 5 पिढ्यांची नाव आठवतात. याचं कारण आहे की आम्ही आयुष्यामध्ये केवळ स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगलो पाहिजे. म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी होते, म्हणून महात्मा फुलेंची जयंती साजरी होते, कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती साजरी होते. तर या ठिकाणी बदलत्या काळानुसार ज्ञानाची श्रीमंती आम्हाला ग्रहण करायची आहे. म्हणजे आमचं स्वप्न जरूर असावी. परंतु आम्ही जर आता बघितलं, पूर्वी आता श्रीमंती वेगळ्या पद्धतीने तुमच्या काळात मोजली जात होती की त्याच्या नावावर जमीन किती, तो खूप मोठा गावचा पाटील असायचा, त्याच्या दावणीला किती गुरढोरं आहे त्या पद्धतीने त्याला श्रीमंत ओळखलं जायचं, त्याच्याकडे किती नोकर चाकर आहे त्या पद्धतीने त्याला श्रीमंत ओळखलं जायचं. परंतु आता श्रीमंताची व्याख्या बदललेली आहे मित्रांनो. आता तुमच्या घराच्या पाठीवरती असं कधी लिहिलेलं दिसतंय का, भास्कर शेठ विषय 35 एकरचा धनी, बँकेमध्ये किती बॅलन्स कधी लिहिलेलं दिसतंय का, कोणती मर्सिडीज गाडी वापरतो कधी लिहिलेलं दिसतंय का, किंवा शरद फर्डे कोणती गाडी न्यायला असं कधी लिहिलेलं दिसतंय का. तर आपल्या नावाच्या पुढे डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक अशा पदाची जेव्हा उल्लेख येतोय की ज्ञानाची श्रीमंती आहे, या ज्ञानाच्या श्रीमंती आपल्याला ग्रहण करायचं आहे. म्हणजे या दुनियामध्ये तुमच्या विद्वत्तेला आणि तुमच्या बुद्धिमत्तेला सलाम करणारी लोक आहेत. तर आपल्याला ज्ञानाची श्रीमंती तयार व्हायची. तुम्हाला जरूर तुमचं स्वप्न असतील का मला डॉक्टर व्हायचे, मला वकील व्हायचे, मला इंजिनियर व्हायचे. परंतु डॉक्टर होत असताना या शापूरमध्ये बसवंत कुटुंबाकडे कधीतरी पहा,
की 15 रुपये किंवा 10 रुपये घेऊन गेलेल्या माणसांनाही सुद्धा काकांना माहीत असेल की त्या ठिकाणी त्यांना वैद्यकीय सेवा दिली जाते. तुम्ही जरूर डॉक्टर बना, परंतु ते डॉक्टर बनल्यानंतर 2-2, 4-4 कोटीचं हॉस्पिटल टाकल्यानंतर जो पेशंट साध्या सिपला गोळीने जर बरा होत असेल तर त्याला 5 दिवसाची एकदम हेवी ट्रीटमेंट देऊ नका. हे दायित्व आहे. जेव्हा आपण कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेमध्ये शिकतोय तेव्हा तुमचं आमची नैतिक जबाबदारी खूप मोठी आहे. या आशिया खंडामध्ये सर्वात जास्त कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळा आहेत. या शाळेत घडलेला विद्यार्थी मला फक्त 1 वर्षाचा एक सहवास मिळाला. भाई मी जरूर सांगेल की ते गाणं कोणी लिहिलंय म्हणजे 16 वर्ष धोक्याचं, त्याचा मला शोध घ्यावाच लागेल की तुम्ही सगळे 16 वर्षात आहात. 16 वर्ष धोक्याचं जेव्हा हे गाणं आलं तिथून आमच्या माऊमाऊलीला असं वाटतंय की माझी मुलगी 16 वयात आहे, तिला जपलं पाहिजे, ती तिच्यावरती बंधन आणते. मॅडम 16 वर्ष धोक्याचं नसून 16 वर्ष हे मोक्याचं आहे की 10वीच्या नंतर तुमची गरुड जे या 16 वर्षात छत्रपती संभाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर कुठेही न डगमगता औरंगजेबाला सलोखी फलक सोडलं ते 16 वर्ष आहे. ज्या 16 वर्षामध्ये ज्ञानोबांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून विश्वाला गृहीत धरून जे पसायदान दिलं ते 16 वर्ष आहे. त्याच्यामुळे 16 वर्ष धोक्याचा अजिबात नाही. तर 16वं वर्ष हे आपल्या बुद्धिमत्तेला, आपल्या आव्हानांना, कल्पकतेला गरुड झेप देणारा वर्ष आहे. त्यामुळे इथून लक्षात ठेवा की आतापासून आपलं 16 वर्ष धोक्याचं अजिबात नाही. त्या पद्धतीने आपल्याला काम करायला लागेल. आपल्याला आपलं सामाजिक भान, आपली जबाबदारी याची जाणीव असली पाहिजे. म्हणजे ज्या आता अलीकडं 22 फेब्रुवारीला 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. तसं आपण छत्रपती शिवरायांना संपूर्ण अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत मानतोय, त्याच पद्धतीने प्रभू रामालाही मानतोय. परंतु जेव्हा आम्ही न्यूज पेपर बघतोय, जेव्हा आम्ही एखादी बातमी पाहतोय, 16-14 वर्ष जेव्हा प्रभू रामाने वनवास भोगला तेव्हा प्रभू रामचंद्र दादा वनवासात गेला असताना सुद्धा ह्या देशाची संस्कृती, ह्या देशाची विचारधारा इतकी जबरदस्त आहे की संपूर्ण विश्व ह्या देशाच्या विचारधारेवर, या देशाच्या संस्कृतीवर अभ्यास करत आहे. की प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात गेला असताना ज्या कैकेयी मातेने स्वतःच्या पुत्रासाठी रामाला वनवास दिला, त्या भरतानं रामाच्या पादुकांचं पूजन करून तो कारभार चालवला, पण त्या गादीवर बसला नाही. परंतु अलीकडं भाऊ भावांचा वैरी झालेला आहे. प्रॉपर्टीसाठी भाऊ भावांची हत्या करत आहे. राजकीय द्वेष भावनेतून एकमेकाला मारलं जात आहे. म्हणजे आता आपण जर बघितलं मीरा भाईंदरची घटना तर मैत्रीमध्ये लाईव्ह मारलं गेलं फेसबुकच्या माध्यमातून. तर मग आपण हे पाहिलं पाहिजे की ह्या आपण प्रभू रामाचे इथले विचारांचे वंशज आहोत, छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वंशज आहोत, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांचे वंशज आहोत, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचे वंशज आहोत. तर मग जर आपण विचारांचे वंशज आहोत तर तुमचं आमचं नैतिक दायित्व खूप आहे की आम्हाला ज्या गरिबीत जरी आम्ही जन्माला आलो तरी आम्ही गरिबीत मरणार नाही. परंतु आम्ही जरी मोठं होणार असलो तरी आम्ही कष्टाच्या मार्गाने मोठं झालं पाहिजे. कोणालाही लुबाडून मोठं अजिबात व्हायचं नाही. आपण मोठं होत असताना कोणत्याही गोरगरीब माणसाची तलतलाट आपल्याला लागेल अशा पद्धतीने आपल्याला मोठं व्हायचं नाही. सरांनी सांगितलं, निश्चितच सरांच्या अनुभवातून सांगितलं का आपली संगत ही चांगल्या सोबत असावी. की तुम्ही जशी संगत तुम्ही तसं घडता. परंतु आपले नैतिक जबाबदारी पण इतकीच आहे की एखादा विद्यार्थी जर अभ्यासात मागा असेल तर आपण त्याला सोबत घेऊन त्याला सुद्धा आपल्या बरोबरीने आणणं ही सुद्धा आपलं कर्तव्य आहे. की ज्या पद्धतीने आपण लहान असताना ससा कासवाची गोष्ट सर आपण ऐकायचो की म्हणजे ससा आणि कासवाची शर्यत सर्वांनाच माहिती आहे. पण आता या स्पर्धेच्या युगामध्ये शर्यत करत असताना आम्ही आता काळ बदलला त्यानुसार आम्ही बदललो पाहिजे. की ससा आणि कासवाने एकमेकाशी शर्यत न करता हातात हात घालून आपण एक सोबतीने चाललो तर आपण सर्वजण आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतोय. जिथं नदी आडवी तिथं कासवाच्या पाठीवर सशाला बसायचे आणि ती नदी पार करायची. आणि जिथं वेगाचा पट्टा असेल तिथं कासवाला सशाने पाठीवर घ्यायचे. कारण कासव पाण्यामध्ये वेगाने पोहोचू शकतोय आणि मोकळ्या मारण्यावरती ससा वेगाने धावू शकतोय.
तर अशा पद्धतीने आपला जरी एखादा वर्ग मित्र जर मागा असेल कुठल्या पद्धतीने तर त्याला चांगलं गाईडलाईन्स करा, त्यालाही आपल्या सोबत घ्या. वगैरे तो निगेटिव्ह थिंकिंग मध्ये जाणार नाही. तर मी म्हणतो आहे, मी कुठेतरी अभ्यासात कमी आहे म्हणून मला सगळे बाजूला करतात, तर असं न करता आपण त्याला सोबत घ्या. फक्त आपण चांगलं चिंतन केलं पाहिजे. सरांचं सांगण्यामागची ती भावना होती की हल्ली काय होतंय की दारू विकणाऱ्याला घरी जावं लागत नाही, म्हणजे दुकानावरती लाईन असते, तर दूध विकणाऱ्याला सकाळी घरी जावं लागतंय. त्याच्यामुळं सरांची ती भावना होती की तुम्ही त्याला चांगलं सोबत घ्या, त्याला चांगला विचार द्या, परंतु त्याला असं त्याचं आत्मबळ कमी होईल अशा पद्धतीने दूध करू नका. ज्या गुरुजनांनी मला घडवलं, गुरुजींनी सांगितलं माझं सर्व उपक्रम, तर अलीकडे आता महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवरायांची विचारांची पालखी काढली. दादा आवडली तुम्हाला सांगता, तुम्ही विठोबाचे वारकरी आहात. आम्ही सुद्धा एक कन्सेप्ट विचार केले की आपण शिवबाचे वारकरी होऊया. बंधू आहेत. शिवगर्भ संस्कार भूमी किल्ले माहुली, तर शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ही पालखी जरी शरद फरडे चेहरा असला तरी भाई असतील, दीपक चंदे असतील, असे 450 युवक आणि आश्रय जाते यांच्या मदतीने महाराष्ट्रातली पहिली पालखी निघाली. पालखी काढण्यामागची संकल्पना होती की कुणीतरी एका भक्ताने साईची पालखी काढली आणि साईबाबांची पालखी एक सुरू झाली तर शेकडो साई पालख्या सुरू झाल्या. पंढरीच्या पांडुरंगाची पालखी आधी अनंत कालापासून आहे, परंतु ज्या राजा मुलं आमच्या मंदिराचे कळस वाचले, ज्या राजा मुलं आमच्या अंगणात तुळस राहिली आणि ज्या राजा मुलं आमच्या माता भगिनींच्या कपाली कुंकवाचा तिलक राहिला, त्या राजांच्या विचारांचा जागर करणे आजही काळाची गरज आहे. मग आपण विचार केला का 31च्या दिवशी सगळे तरुण हे कुठेतरी डीजेच्या तलावर नसतात, कुठेतरी रिसॉर्टवरती असतात, तर महाराष्ट्राला एक आपण संदेश देऊया की आम्ही विचारांचा जागर करू. 31 तारखेला आपले सगळे तरुण शिवनेरी गडाच्या पायथ्याशी पोहोचले आणि आपण शिवजल्लोष केला. आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची असेल तर ज्या पवित्र भूमीत छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे त्या शिवनेरी गडावरती नतमस्तक होऊन ती माती कापडी लावून आपण प्रेरणा घेऊन येऊ. इथून पुढचं आयुष्य हे आपण छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यासाठी समर्पित भावनेने आपल्याला काम करायचे आहे. ही पालखी भविष्यामध्ये महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल. जर हा विचार छत्रपती शिवरायांच्या पालखीचा शिवभक्तांना आवडला तर निश्चितच त्या गावातून छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या स्वागत पालखी काढणारे तरुण तयार होतील. या पद्धतीने आपल्याला समाजाला दिशा दिली पाहिजे. या पालखीमध्ये छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागा नेमकी आपल्याला काय करायचे की आपण अफजल खानाचा पुतळा बाहेर कसा काढलाय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शाहिस्ते खानाची बोटं कशी छाडली हे तुम्हाला माहिती आहे. पण आता तुमच्या आमच्या पुढे सरांनी सांगितलं मनोगतामध्ये की पुढचं जे महायुद्ध आहे पाण्यासाठी असेल. पण छत्रपती शिवरायांचं जलव्यवस्थापन कसं होतं की त्यावेळी एवढ्या उंच गडावरती जे हौद खोदले गेले त्यांना आजही त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. तुम्ही आम्ही 450 फूट बोरिंग मारल्यानंतर सुद्धा इकडे पाणी लागत नाही. छत्रपती शिवरायांचं जलव्यवस्थापन कसं होतं, छत्रपती शिवरायांचं पर्यावरण व्यवस्थापन कसं होतं, छत्रपती शिवरायांचं स्त्रियांविषयी धोरण कसं होतं, हा येणाऱ्या काळात आपल्याला शिवविचारांचा जागर करणे काळाची गरज आहे. अभिमानाची गोष्ट सांगेल की ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ती पवित्र खोली, ती पवित्र वास्तू तुम्ही सर्वजण कधी गडावर विद्यार्थी सर पण घेऊन गेले असेल, तर ती बंद दार असते आणि बाहेरून आपण दर्शन घेतोय. 19 तारखेला या राज्याचे माननीय आमदार मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते पूजन होत असते, तेव्हाच ती खोली उघडली जाते. कारण पुरातत्व विभागाच्या कक्षेमध्ये महाराष्ट्रात ती पहिल्यांदा आपल्या पालखीची दखल घेऊन पुरातत्व विभागाने आपल्या सोबत असलेल्या 450 माणसांना 2.5 तास ती खोली उघडी करून दिली. सर्व माता भगिनींनी त्या पालण्याला झुलवलं, त्या पालण्याचं पूजन केलं आणि त्या पवित्र ठिकाणी माथा टेकला. माझं आज आव्हान आहे पुढच्या पालखीमध्ये आपण सर्वांनी शाळेच्या वतीने सहभागी व्हायचे. आता फार तुमच्या इतर गोष्टीवर बोलण्यापेक्षा मोजकर बोलणं गरजेचं आहे की तुमच्यावर जबाबदारी खूप आहे. तुम्ही परीक्षेला अजिबात घाबरून जायचं नाही. दबाव म्हणजे जो मनात अडतो ना तो रणांगणात तरी जिंकत नाही. तर मनातून पहिले भीती काढून टाका. तुम्हाला एटीकेटी लागेल, 35 मार्क पडतील, 40 मार्क पडतील, 50 मार्क पडतील. पहिले जे सोपे प्रश्न असतील त्या सोपे प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तो इथं सर्व शिक्षक वृंद लाभलेले त्या शिक्षकांनी जे जे विद्यार्थी घडवले त्या त्या क्षेत्रामध्ये टॉपला आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी हे आयडॉल मॉडेल आहे. तर तुम्ही पूर्ण फ्रीडम माइंडने
परीक्षा केंद्रामध्ये जा. अजिबात कॉफीच्या भानगडीत पडू नका. कारण आपण कर्मवीर भाऊराव पाटलांची लेखन आहोत, जे आपल्यावर संस्कार आहेत त्याची जाणीव ठेवा. परीक्षा केंद्र कुठे आहे सर? शापूरला असतं. पूर्वी शापूरला होतं आमच्या गावात. तर जेवढ्यांची राहण्याची व्यवस्था नसते तेवढ्यांची राहण्याची व्यवस्था आपण आपल्या तिथे केली असती. बरं डोळका माहिता काय अडचण नाही. या सरांना मी विचारलं सर किती बॅच झाल्या. सरांना पहिली बॅच बबनदादा हरण्यांची, एक साधारण 32 बॅच इथून सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकार्यांच्या माध्यमातून निर्माण झाल्या. अलीकडेच दादांना उद्यान विद्यापीठ पुरस्कार मिळाला. ज्या ज्या क्षेत्रात आपण जातो त्या टॉपचं काम केलं पाहिजे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी दादांना आम्ही या ठिकाणी मनापूर्वक शुभेच्छा देतोय. दादांच्या शेतावर जी ऍग्रिकल्चरची लागवड आहे, सोनचाफ्याची लागवड आपण जाऊन स्वतः केलेली आहे. चंदनाची लागवड आपण केलेली आहे. नर्सरीचं व्यवस्थापन दादांच्याकडं आपण संकल्पना दादांच्याकडे रुजवलेली आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये ते रोल मॉडेल उभं राहिलेले आहे. तर अशा पद्धतीने दादांशी मी चर्चा केली की आपले ज्या कुटुंबातून आलेलो आहोत त्या कुटुंब हा आपला पूर्ण जो परिसर आहे शेतीप्रधान आहे. तुम्हाला 12 महिने इथे पाण्याची सुविधा उपलब्ध होते. तर भविष्यामध्ये तुम्हालाही जर काही शेती करायची असेल तर विना मूल्य कुठल्याही प्रकारचा डिझेल खर्च, कुठल्याही प्रकारचे कन्सल्टिंग चार्जेस न घेता तुमच्या शेतावर येऊन मी माझं कर्तव्य म्हणून तुमच्या वडिलांना मार्गदर्शन करेल, इथे मदत करेल. तुम्हाला कधी विश्वास वाटणार नाही. मी 10वीला असताना जेव्हा शाळेत बसायचो तेव्हा मला फरडे भाऊसाहेब सर हाक मारायचे. म्हणजे मी 10वीला असताना जेव्हा बसायचो तेव्हा मला सर फरडे भाऊसाहेब हाक मारायचे. आणि त्यांनी जे नावाने मला संबोधलं त्यांचा आशीर्वाद आणि आपली पण जिद्द आपण ठेवावी लागते. त्यांचं मार्गदर्शन आणि त्या फरडे भाऊसाहेब नावापर्यंत मी पोहोचलो. परंतु यशाची जी हवा आहे ती कधी आपल्या डोक्यात जाऊन देऊ नका. आपलं पाय हे जमिनीवर असलं पाहिजे. आपलं ज्ञान, आपली श्रीमंती ही या शाळेसाठी कामी आली पाहिजे. हे जी भिंत आहे, हे जे पत्र आहे, हे जे लोखंड असतील, हे दरवाजे असतील, हे निर्जीव नाही. हे तुमच्या संवाद साधतील. कधीतरी तुम्ही आता 10वीच्या परीक्षेनंतर जरी तुम्ही पासआउट जरी बाहेर गेलं तर तुम्ही कधीतरी इकडे वळा, या भिंतींचा संवाद साधा. हिचं काय दुःख नाही, हिच्या व्यथा काय आहेत हे तुम्ही जाणून घ्या. आणि जेव्हा तुम्ही सक्षम बनाल तेव्हा सरांना सांगा सर इथे शाळेला काय मदत पाहिजे. तर आपण कर्मवीर भाऊराव पाटलांचं लेकरं हवं असं म्हणण्यास पात्र ठरू शकतोय. जाता येताना इथं वळत राहा. तुमच्यामध्ये उद्याचा भारताचं भवितव्य आहे. पाटलांनी बोधकथा सांगितली. मी एक छोटीशी बोधकथा सांगतोय. या कार्यक्रम झाल्यानंतर एखादा पुढे दगड तुम्हाला रस्त्यात दिसेल. सुरुवातीला आम्ही जाऊ, आम्ही पण विचार करू एक भला मोठा दगड या रस्त्यामध्ये पडलेला आहे. काही वेळी माणसं त्या दगडाला कोणतरी ठेचला पण पडेल आणि ते डोकं फुटेल. फक्त आम्ही विचार करून आम्ही बाजून निघून जाऊ. त्याच्यानंतर अजून दुसरं जाईल, तोही तेच विचार करेल की दगड टाकणारा मोठा आहे. जेव्हा तुमच्यासारखे विद्यार्थी ह्या रस्त्याने जाते आणि जेव्हा त्यांच्या ताकदीच्या क्षमतेच्या पलीकडे जेव्हा दगड असेल तर तुम्ही एकत्रित दगडाला असं ढकलीत जाल आणि दगड ढकलल्यानंतर त्या दगडाखाली एक चिठ्ठी लिहिली असेल. तुम्ही ती चिठ्ठी हातात घ्याल आणि त्या चिठ्ठीवर लिहिली असेल की या देशाचं भवितव्य तुम्ही आहात. हा देश, हे राज्य, हे गाव जर कोण बदलू शकतो तर फक्त विद्यार्थी बदलू शकतो. पण जर भवितव्य तुमच्या हातात आहे तर मग आपलं स्वप्न किती मोठी असावी, त्या स्वप्नांना नीतिमत्तेची जोड किती असावी. अलीकडे सैराट पिक्चर सगळ्यांनी बघितला. 8ची परीक्षा सगळ्यांना माहिती का नाही माहिती? हो किंवा नाही, म्हणजे बघितला का नाही बघितला? तुम्ही सैराट जरूर व्हा. परंतु सैराट होताना त्या दिग्दर्शकाने त्या पिक्चर मध्ये जसं दाखवलेलं आहे त्या जातीवादाच्या भिंती आहेत. म्हणजे आजही जातीवरच्या भिंती किती प्रखर आहेत. नागराज मंजुरीने ते मांडलेलं आहे. आजही जातीवरच्या भिंती किती प्रखर आहेत. आजही 21व्या शतकानंतर सुद्धा समाज एक्सेप्ट करत नाही. तुम्हालाही मी इथं सांगतोय का तुम्ही सैराट जरूर व्हा. पण तुम्ही सैराट काय होणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सैराट व्हा. महात्मा फुलेंच्या विचारांची सैराट व्हा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची सैराट व्हा. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांची सैराट व्हा. आयुष्यात जेव्हा आपण मोठो तेव्हा आपल्या कुटुंबातील, आपल्या भावंकीतील, आपल्या बहिणीचं, आपल्या चुलत्याचं कोणतरी गोरगरीब पोरगा एखाद्या शिक्षणासाठी दत्तक घ्या. या विचाराने तुम्ही सैराट व्हा. आपला सैराट जरूर आहे. या वयामध्ये आपल्याला आपलं म्हणजे कुठल्या दिशेने जायचं
हे जोपर्यंत आपल्याला माहीत नसतं आणि त्या वयामध्ये आणि त्या 10वी-12वीमध्ये आपण आयुष्याचा जोडीदार जर शोधत असू तर भविष्यामध्ये तुमचा फक्त पश्चाताप करण्याची वेळ आहे. ज्या वयामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरच्या दिशा माहिती नाही, तुम्हाला त्यावेळी या अशा सर्व माणसांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ते IT क्षेत्रात जायचे, कृषी क्षेत्रामध्ये जायचे, MPSC क्षेत्रामध्ये जायचे किंवा UPSC क्षेत्रामध्ये जायचे. आणि आम्ही जर 10वी-12वीच्या शेवटच्या दिवशी प्रपोज मारायचे या भूमिकेत जर असेल तर मग आमच्याकडून काय बदल होईल. मी जे बोलतोय कारण तुम्हाला असं वाटत असेल का औषध काय बोलतोय, तर त्या वयातून आम्ही गेलेलो आहोत, त्या प्रवासातून आम्ही गेलेलो आहोत. तर ते विचार सध्या डोक्यातून बंद करा. तुम्ही जेव्हा अतिशय बुद्धिमान व्हाल, सक्षम व्हाल, MPSC मध्ये तुम्ही आले तर तुमच्याकडे 100 स्थळ घरी येते. मग मुलगा असो किंवा मुलगी असो, तर तुम्हाला त्या पद्धतीने काम करायचे. आपल्या आई वडिलांची गरिबी डोळ्यासमोर ठेवा. आपण इथे जेव्हा बसलोय, ज्या आई वडिलांनी खूप कष्ट केले, म्हणजे आपण ह्या भागात मी 1 वर्ष राहिलोय, आपण सगळे गोरगरीब कुटुंबातून मुलं आहोत. आपल्या इथं बसलेल्यापैकी कोणीही असा 2 पिढ्या 3 पिढ्या बसून जाईल हरणेबंधू असा एकही माणूस नाहीये. पण ते चित्र जर आपल्याला बदलायचं असेल तर ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा की आपले आई वडील उपाशी पोटी कधीतरी भेंडी तोडायला जाते. पहाटे 4 वाजता आपले वडील इथं भेंडी तोडतात अंधाऱ्या रात्रीमध्ये, आणि तेव्हा 7 वाजता भेंडीचा एक्सपोर्टचा बॉक्स जातोय. 3:30 वाजता इकडे दूधवाले उठतात, पहाटे 3:30 वाजता असं जवळ जातो की तेव्हा तो दूध डिस्ट्रीब्युट होते. आणि मग हे चित्र जर त्यांना सुख द्यायचं असेल तर तुम्ही कधी देऊ शकता, 12वी नंतर 15वी नंतर तुम्ही सक्षम झाल्यानंतर त्यांना सुख देऊ शकता. आणि तुम्हाला जर ते ऋण फेडायचं असतील तर तुम्ही ते संकल्पना डोक्यात ठेवा की मला माझ्या आई वडिलांना ज्या संघर्षातून शिकवलेलं आहे त्या संघर्षात त्यांचा शेवट होऊन द्यायचा नाहीये. ते चांगलं शेवटचा क्षण चांगलं AC मध्ये बसू शकतील, चांगले सुसज्ज गाडीमध्ये फिरतील. त्यांना अभिमान वाटला पाहिजे की ही पोरगी चालली ना तहसीलदार आहे ती माझी पोरगी आहे, ही पोरगी चालली ती ग्रामसेवक आहे ती माझी मुलगी आहे, हे मुलगा चालला तो शिक्षक आहे तो माझा मुलगा आहे. त्यांना असा अभिमान वाटला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही 10वीचा पेपर लिहा. ह्या पद्धतीने जर तुम्ही 10वीचा पेपर लिहिला तर मी तुम्हाला इथे कॉन्फिडन्सने सांगतोय की तुम्ही सगळेच्या सगळे चांगल्या गुणांनी पास व्हाल. ही व्हील पॉवर तुम्ही डेव्हलप होईल. त्या व्हील पॉवरने तुम्ही काम करा, आत्मविश्वास ठेवा, अजिबात घाबरून जाऊ नका. ही माझी तुम्हाला विनंती राहील. फार काय बोलत नाही आणि बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आता तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे. मागच्या वेळी सरांनी सांगितलं होतं का मोबाईल संदर्भातला तुम्ही इथं मार्गदर्शन करा. आता इथून गेल्यानंतर मोबाईल दूर ठेवा, TV अजिबात बघू नका आणि फक्त तुमच्या परीक्षेचाच विचार करा. याच्या पलीकडे दुसरा विचार करू नका. मित्रमैत्रिणी असतील तर गप्पा जरा आता कमी म्हणा. तुमच्याकडे 6-7 दिवस राहिले, तुमची सगळी रिव्हिजन झाली असेल, पुन्हा पुस्तके वाचून झाले असतील, तुमच्या नोट्स काढून झाले असतील. तुम्हाला त्या विषयामध्ये जर काही आव्हानं असतील तर त्या विषयाचे तुमचे शिक्षक आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. जोपर्यंत तुमचं शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा. हे आत्ताचं तुमचं 15-20 दिवस आहेत, हे पुढचं 40 वर्ष 50 वर्ष सुखात जगायचं की दुःखात मरायचं हे ठरवणार आहे. त्याच्यामुळे हे 15-20 दिवस तुम्ही प्रचंड मेहनत करा. त्याचबरोबर तब्येतीला जपा. नाहीतर आपण परीक्षेला जायचो, एवढा अभ्यास करायचो आणि तणावामध्ये आपण चक्कर यायची, डिप्रेशन मध्ये जायचो. तर हे सगळं जपा तुम्ही. 2:30 वाजेपर्यंत चांगला अभ्यास करा, पहाटे लवकर उठा, आरोग्याची काळजी घ्या. प्रतिबंधक काय तुम्हाला थोडंफार आजार जाणवत असेल तर अगोदरच पूर्व नियोजित म्हणून आपल्या डॉक्टरांचा तुम्ही संपर्क साधा. डॉक्टरांच्याकडून तुमचं काय तुम्हाला वाटत असेल तर ते वेळ म्हणजे परीक्षेच्या वेळी तुमचा वेळ जाता कामा नये अजिबात. विकनेसपणा आला, चक्कर आली, काय जुलाब झाले, टॉयलेट झाले, तर हे आता खायवर पण पथ्य बघा. जे जास्त पचनाला जड आहे तिथे असते या सगळ्या प्रसंगातून मी सांगतोय हे तुम्हाला पथ्य पाळावे लागतील. म्हणजे आपण आता लढाईला चालू एवढं लक्षात ठेवा. आणि लढाईला जाताना लढाई जिंकायची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते सर्व तयारी करावी लागेल. आलं लक्षात? तर तुम्हाला मी तुमच्याकडून खूप अपेक्षा व्यक्त करतोय की एक शरद फरडे किंवा एक बबनचा आज्ञा नाही तर ह्या बॅच मधले सगळेचे सगळे विद्यार्थी त्या पद्धतीने टॉपला गेले पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी जरी मला यायला उशीर झाला असला तरी काल कार्यक्रम होता, सरांनाही मी बोललो 1:30-2 वाजता मी थोडं संपूर्ण कार्यक्रम आटोपलेला आहे. 2 दिवस माझे दादा जे आहेत तिथे ते स्वतः ICU मध्ये होते. कालच त्यांना ICU तून बाहेर काढलेलं आहे. आता पुन्हा इथला आटोपला का पुन्हा मी नाशिकला जाणार आहे.
तर त्यामुळे माझ्या मुलं 20-25 मिनिटं कार्यक्रम लेट झाला, तुमचं मनापासून मी माफी मागतोय. सरांच्याकडे, आपल्या सरांच्याकडे माझा नंबर आहे. या 10वीच्या परीक्षेच्याही पलीकडे कधीही काही अडचण असेल तर व्यक्तिगत कॉल करा. तुमचा मोठा भाऊ तुमच्या सोबत असेल. ह्या रेयरचं जे वटवृक्ष आहे, हे वटवृक्षाच्या छायेमध्ये आपण सगळेजण घडलेलो आहोत आणि ही वटवृक्षाची पानं आपल्याला सदैव हिरवीगार भरत ठेवायचे. या पारंब्या तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर एक सामाजिक क्रांती करतील या अपेक्षेने ते वटवृक्ष आपलं सन्मान आहे. या जाणीवेतून मी या ठिकाणी थांबतोय. तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतोय आणि भविष्यामध्ये तुमच्यातील IAS IPS चांगले वकील, डॉक्टर, इंजिनियर आणि या पलीकडं चांगला माणूस म्हणून तुम्ही तयार व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतोय. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.